जयसिंग वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करावे. हे विद्यापीठ अभिनंदनास पात्र याच्यासाठी आहे की ते प्रत्यक्ष उपक्रम हातामध्ये घेतात आणि त्याची राबवतात. तर त्यातला एक भाग या ठिकाणी आज चर्चेला आलेला आहे. ट्रान्सजेंडरच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर वर्षाला यावर्षी 25 वर्ष होत आहेत. म्हणजे ट्रान्सजेंडरचं हे रजत महोत्सवी वर्ष आहे. आता आपण बघतो की रजत महोत्सवी वर्षामध्ये एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम हे होत असतात. राष्ट्रीय पातळीवरती होतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती होतात, ग्रामीण पातळीवरती सुद्धा होतात. परंतु ट्रान्सजेंडरला 25 वर्ष होत आहेत आणि जगामध्ये या रजत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष असं काही कार्यक्रमाचं कुठंही आयोजन काही करण्यात आलेलं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की जागतिक पातळीवरती हा विषय आजसुद्धा दुर्लक्षित राहिलेला आहे. 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये आपण आहोत आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा हा विषय तसा दुर्लक्षित आहे. ट्रान्सजेंडर हा जो शब्द आहे, हा शब्द वापरणे तसं खऱ्या अर्थाने काही संयुक्तिक नाही आहे. म्हणजे ट्रान्सजेंडर नेमकं कोणाला म्हणायचं याच्या संदर्भातली व्याख्या किंवा त्याचा अर्थ लैंगिक शास्त्रज्ञांनी अजूनसुद्धा ठोसपणे लावू शकलेला नाही आहे की नेमकं ट्रान्सजेंडर कोणाला म्हणायचं. आता ट्रान्सजेंडर या शब्दाला विरोध का आहे, म्हणजे माझा व्यक्तिशः विरोध नाही, आपण त्याचा एक तो इंग्रजी शब्द आहे म्हणून पण त्याला विरोध आहे अशातला भाग नाही. तर ट्रान्सजेंडर याचा अर्थ ज्या व्यक्तीला जन्मतः जे लिंग प्राप्त झालेलं असतं त्या लिंगाची त्याने केलेला बदल, म्हणजे एका लिंगातून दुसऱ्या लिंगामध्ये केलेलं संक्रमण म्हणजे ट्रान्सजेंडर असं म्हटलं जातं. म्हणजे आपण अप्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीने त्याचं लिंग बदलविलं आहे याच्यावरती शिक्कामोर्तब करतो. परंतु ट्रान्सजेंडर म्हणजे फक्त लिंग बदल किंवा एका लिंगातून दुसऱ्या लिंगामध्ये केलेलं संक्रमण असं नाही अर्थ. 2014 सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. तो निर्णय असा आहे की ज्यांना आपण आता ट्रान्सजेंडर म्हणून संबोधतो तर त्या सगळ्या लोकांना तृतीय लिंग म्हणून संबोधायचं अशा पद्धतीचा तो निर्णय आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये थर्ड जेंडर असं सुद्धा म्हणू शकतो. तेव्हा ट्रान्सजेंडर हा जो शब्द आहे हा एका अर्थाने त्या संपूर्ण वर्गात, म्हणजे ज्याला आपण LGBTIQ म्हणतो, या वर्गामध्ये जे काही अनेक लोक मोडतात त्यांचं अप्रत्यक्षरित्या आपण असं गृहीत धरतो किंवा अप्रत्यक्षरित्या आपण असं ध्वनित करतो की त्या सगळ्या वर्गाने त्यांचं ट्रान्स बदलविलेलं आहे, जेंडर जे आहे ते बदलविलेलं आहे. परंतु सगळेच लोक काही बदलवतात असं नाही. ट्रान्सजेंडर म्हणजे ही जी व्यक्ती असते ही व्यक्ती पूर्ण पुरुष नसते. ट्रान्सजेंडर जी व्यक्ती असते ती पूर्ण पुरुष नसते. ती जशी पूर्ण पुरुष नसते तशीच ती पूर्ण स्त्रीसुद्धा नसते. ट्रान्सजेंडर व्यक्ती ही पुरुष आणि स्त्री म्हणून एकत्रितसुद्धा राहते आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती ही पुरुषही नसते आणि स्त्रीही नसते. म्हणजे अशा 4 प्रकारचं वर्गीकरण ट्रान्सजेंडरच्या अनुषंगाने जे आहे ते करण्यात येत असतं. ह्या ज्या ट्रान्सजेंडर लोक जे आहेत यांच्या अनुषंगाने आता आपण भाषणांमध्ये ऐकलं की रामायणामध्ये उल्लेख आहेत, महाभारतामध्ये उल्लेख आहेत. अनेक हजारो वर्षांपासून हे जे ट्रान्सजेंडर आहेत हे आहेत, नाही असं नाही. आता शिखंडीचंही उदाहरण दिलेलं आहे. अर्जुनाला सुद्धा महाभारतामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस अर्जुनाला असं एक कथा येते की युद्धाच्या संदर्भामधले अत्याधुनिक शस्त्रनिर्मिती आपल्याला कशी करता येईल याची चर्चा करण्याकरता म्हणे अर्जुनाला स्वर्गात बोलवण्यात आलं. आणि तिथं चर्चा चालत असताना उर्वशी नावाची जी अप्सरा होती, कारण स्वर्गामध्ये अप्सराच असतात,
बरं का, स्वर्गामध्ये अप्सराच असतात. तर उर्वशी नावाची अप्सरा त्या अर्जुनावर फिदा झाली आणि तिने अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर. अर्जुनाने नकार दिला. अर्जुनाने इंद्राला ती गोष्ट सांगितली प्रसंग. उर्वशी त्याला शाप देते की तू पुढच्या आयुष्यामध्ये किंवा पुढील आयुष्य जे आहे ते किन्नर म्हणून जगशील. हां, तर त्याच्यानंतर अर्जुन हा जवळजवळ 13 वर्षांपर्यंत किन्नर म्हणून राहिलेला आहे. तर अशी ही कथा याच्यामध्ये आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे, या मनुस्मृती ग्रंथामध्ये ट्रान्सजेंडरच्या अनुषंगात, आता आपण हा ट्रान्सजेंडर शब्द वापरूया, शिक्षेची तरतूद केलेली आहे. शिक्षेची, ते शिक्षेचं स्वरूप असं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भेद आहे की आम्ही ट्रान्सजेंडर जरी गृहीत धरलं तरी ट्रान्सजेंडरांमध्ये समता मानायला आम्ही तयार नाही. त्यामध्ये जर पुरुष हा समलिंगी असेल तर मनुस्मृतीमध्ये त्याला गुन्हेगार तर ट्रीट केलेलंच आहे, नाही असं नाही. त्याला शिक्षा द्यावी, परंतु अतिशय सौम्य पद्धतीची द्यावी आणि तो पुन्हा करणार नाही असं त्याच्याकडनं वधून घ्यावं, अशा अर्थाची ती शिक्षा आहे. परंतु जर एखादी स्त्री ही समलिंगी असेल, म्हणजे एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीशी समलैंगिक संबंध प्रस्थापित केलेले असतील तर तशा स्त्रीला 200 पणदंड आकारण्यात यावा. मनुस्मृतीच्या काळामध्ये 200 पण याची व्हॅल्युएशन कुठं असेल एवढा दंड त्याला त्या महिलेला आकारण्यात यावा. त्या महिलेचे 2 बोटं कापावे आणि तिची गाढवावरून धिंड काढावी. एवढी जबर शिक्षा त्या काळामध्ये होती. आता ही शिक्षा त्याच काळामध्ये होती का? म्हणजे ट्रान्सजेंडरकडे पाहण्याचा आमचा जो काही दृष्टिकोन आहे तो किती भयानक आहे. आपल्या भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. ह्या ब्रिटिशांनी भारत फौजदारी कायदा कलम 377 हे जेवढेही ट्रान्सजेंडर आहेत ना, ज्यांना ज्यांना आपण LGBTIQ म्हणतो, आज त्यांची जगामध्ये 1% लोकसंख्या आहे. त्या काळामध्ये काही असेल समजा, तर ह्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना त्यांनी गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकलेलं होतं. हे गुन्हेगार आहेत, यांना जगण्याचा अधिकारच नाही असं त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. आता ही तरतूद काय फक्त भारतातच आहे का? त्यावेळेस म्हणजे ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये जो कायदा आणला आणि म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार प्रदान करण्यात येत नाही असं होतं का? नाही. अजूनसुद्धा म्हणजे आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आखाती देशांमध्ये ट्रान्सजेंडर लोकांना जगण्याचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या. 21व्या शतकामध्ये सुद्धा अनेक, आता आखाती देश काही कमी आहेत का? परंतु या आखाती देशामध्ये आजसुद्धा ट्रान्सजेंडर लोकांना जगण्याचा अधिकार नाही. या लोकांना म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश भारतातून गेले त्यावेळेस दिल्लीमध्ये ट्रान्सजेंडर लोकांनी फार मोठं आंदोलन केलं आणि आम्हालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून जे आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आणि सांगितलं की ट्रान्सजेंडर लोकांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. 1948 1948 पासून भारतामध्ये ट्रान्सजेंडर लोक जगण्याचा अधिकार घेऊन जगत आहेत. आजसुद्धा भारतामध्ये 2014 जो काही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे 2014 समलिंगी संभोगाला किंवा संबंधाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा पण आहे, जे प्रौढ आहेत तेच फक्त समलिंगी संबंध प्रस्थापित करू शकतात. अदरवाईज दुसऱ्यांनी जर तो प्रस्थापित केला किंवा समलिंगी संबंध जर ठेवले तर त्याला अजूनसुद्धा 10 वर्षाची शिक्षा ही कायद्याने होऊ शकते. अजूनसुद्धा पूर्णतः त्यांना अधिकार नाही मिळालेले आहेत. जे प्रौढ नाहीत आणि त्यांनी जर समजा समलिंगी संबंध ठेवले तर ते गुन्हेगार ठरतात आणि गुन्हेगार ठरल्याच्या नंतर त्यांना 10 वर्षाची सजा होऊ शकते, लक्षात घ्या. आम्ही 21व्या शतकाची भाषा करतो. भारतामध्ये 1970
म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ट्रान्सजेंडर लोकांच्या अनुषंगाने कार्य जर कोणी केलं असेल आणि त्याची जर सुरुवात कधीपासून झाली असेल तर ती आपल्याला 1970मध्ये दिसते. अमेरिकेमधल्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि अमेरिकन सायक्रॅटिस्ट असोसिएशन या संस्थांनी या लोकांचा अतिशय सूक्ष्मतेने अभ्यास केला आणि सूक्ष्मतेने अभ्यास करून सांगितलं, जाहीर केलं, जगजाहीर. काय केलं जगजाहीर? की सर्वसामान्य माणसांच्या शरीराची ज्याप्रमाणे जडणघडण होते तशीच जडणघडण या देशातल्या किंवा जगातल्या ट्रान्सजेंडर लोकांची होत असते. सर्वसामान्य माणसाची जेवढी बौद्धिक क्षमता असते तेवढीच बौद्धिक क्षमता ट्रान्सजेंडर लोकांची सुद्धा असते. जेवढी नैतिकता सर्वसामान्य लोकांमध्ये असते तेवढीच नैतिकता ट्रान्सजेंडर लोकांमध्ये असते असं त्या संस्थेने जाहीर केलं. एवढंच नाही तर 1970मध्ये अमेरिकेतल्या टी व्हीने क्विअर स्ट्रेट फॉर गाय अशा पद्धतीची एक सिरियल्स टी व्हीमध्ये सुरू केली आणि त्या अनुषंगाने मग ट्रान्सजेंडर लोकांमध्ये एक नवी ऊर्जा आली आणि त्यांनी अमेरिकेमध्ये स्वाभिमानाचा लढा उभा केला. एक ऑनलाईन जे काही असेल समजा एक नेटवर्क सुरू केलं आणि आम्हीसुद्धा पुरुष माणसं आहोत, आम्हालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला जर तुम्ही जगण्याचा अधिकार दिला तर आम्हीसुद्धा आमचे कुटुंब वसवू शकतो, आमची वसाहत वसवू शकतो, अशा पद्धतीचं त्यांनी नेटवर्क सुरू केलं. आणि त्याला त्या 1970मध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि मग तिथून ही सगळी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. केव्हापासून? 1970 सालापासून. मग 1980मध्ये काय झालं? अमेरिकेने हा जो काही संशोधन केलेलं आहे या संशोधनाच्या आधारावरती 1980मध्ये जगातल्या जवळजवळ 7 देशांनी, मग त्या देशांमध्ये स्वीडन असेल, नॉर्वे असेल, नेदरलँड असेल, बेल्जियम असेल वगैरे असे जे 7 देश आहेत त्या 7 देशांनी त्यांच्या देशांमधल्या ट्रान्सजेंडर लोकांच्या अनुषंगाने सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्या देशांच्या कायद्यांमध्ये या लोकांना जगण्याचा अधिकार नाही अशी जी तरतूद होती ती तरतूद काढण्यासाठी प्रयत्न केला. त्या 7 देशांना ट्रान्सजेंडर हे गुन्हेगार नाहीत, त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे असा निर्णय घेण्याकरिता 2010 हे वर्ष उजळावं लागलं. सुरुवात केव्हा झाली? 1980मध्ये. मानवता म्हणून त्यांना केव्हा पाहिलं गेलं? 2010मध्ये. 2008मध्ये मग त्याच्या आधी कॅलिफोर्नियाने सुद्धा गुन्हेगारांच्या यादीतून ट्रान्सजेंडर लोकांना वगळलेला आहे. तर ट्रान्सजेंडर लोकांकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे हा 1970मध्ये झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जग इकडं बदलत आहे. ट्रान्सजेंडर लोकांच्या अनुषंगाने जग इकडं बदलत आहे. त्याच दरम्यानमध्ये लैंगिक शास्त्रज्ञांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पुरुषांच्या संदर्भात नाही म्हटलेलं आहे, त्या अहवालामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की ज्या स्त्रिया समलिंगी संबंध ठेवतात त्या स्त्रिया मानसिकदृष्ट्या विकृत असतात. मग जे पुरुष समलिंगी संबंध ठेवतात ते काय मानसिकदृष्ट्या मग सदृढ आहेत? म्हणजे तुम्ही वैज्ञानिक आहात, लैंगिक शास्त्रामध्ये तुमची ॲथॉरिटी आहे, त्या अनुषंगाचा तुम्ही अभ्यास करताय. मग जर स्त्रिया ह्या मानसिक विकृत आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग पुरुषांच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय लावलेला आहे, काय निकष लावलेला आहे? म्हणजे या ठिकाणी सुद्धा स्त्री आणि पुरुष यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, ट्रान्सजेंडर जरी असले तरी ट्रान्सजेंडरमध्ये पुरुष सत्ताक पद्धत आहे आणि आम्ही ती मान्य करतो. आम्ही जरी ट्रान्सजेंडर नसले तरी या देशातली पुरुष सत्ताक पद्धत ट्रान्सजेंडरमध्ये सुद्धा समानतेच्या भूमिकेतून पाहत नाही. मी मनुस्मृतीचं उदाहरण दिलं. आता या लैंगिक शास्त्रज्ञांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्यांनीसुद्धा स्त्रियांवरती अन्यायच केलेला आहे आणि पुरुषांना मात्र सोडून दिलेलं आहे. मात्र त्याच्यानंतर प्यू रिसर्च सेंटर नावाची एक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने जगातल्या 10 देशांचा अभ्यास केला आणि त्या देशातल्या लोकांना ट्रान्सजेंडर लोकांविषयी काय वाटतं याची मतं जाणून घेतली. जगातल्या 10 देशांमध्ये. तर 10 देशातल्या लोकांनी
जवळजवळ 75 ते 94% असा अभिप्राय दिलेला आहे की ट्रान्सजेंडर लोकांना समाजाने स्वीकारले पाहिजे. मग ती क्रांती त्यावेळेस झाली. आजसुद्धा या लोकांकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो तेवढा हे नाही. दुसरे महायुद्ध सुरू होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर या लोकांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांना जगण्याचा अधिकार नाही, यांना समाज जगू देत नाही. एवढंच नाही, त्या ट्रान्सजेंडर आईवडील, त्यांचे जे आईवडील आहेत ते आईवडीलसुद्धा त्यांना घरामध्ये राहू देत नाहीत त्या पिरियडमध्ये. म्हणजे आजसुद्धा अनेक आईवडील ट्रान्सजेंडर मुलांना घरामध्ये राहू देत नाही, त्यांना हाकलून लावतात, समाज जगू देत नाही. बहिष्कृताचं जिणं त्यांच्याकडं असतं. मग त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाची साधनं नसतात, आर्थिक उत्पादनाचं साधन नसतं, मग भीक मागून ते जगतात. आणि भीक मागल्यानंतर जर थोडाफार पैसा जर त्यांच्याकडं आला तर तुमच्या आमच्यासारखे लोक ते त्यांचे जे पैसे आहेत तेही त्यांच्याकडनं हिसकावून घेतात. आणि मग हे माणसं ज्यावेळेस पोलिसांकडे दाद मागायला जातात, आजसुद्धा आहे बरं का. ट्रान्सजेंडर लोकांकडं आपण कोणत्या भूमिकेतून बघायला पाहिजे या अनुषंगाने जर विचार केला तर या लोकांची काय अवस्था आहे सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, याचाही आपण विचार करायला पाहिजे. तर ही माणसं ज्यावेळेस पोलिसांकडे जातात की माझ्यावरती या माणसाने, या व्यक्तीने अशा प्रकारचा अन्याय केलेला आहे, पैसे लुटून लिहिले किंवा मला अशा पद्धतीची छेड केलेली आहेत वगैरे वगैरे, तर पोलीस आजही त्यांनाच गुन्हेगार ट्रीट करतात, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करतात. दुसऱ्या महायुद्धामध्ये या लोकांना तर सैनिकांची शारीरिक भूक भागवण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये आजसुद्धा त्यांच्याशी त्या पद्धतीची ट्रीटमेंट केलेली जाते. म्हणजे या लोकांकडे पाहण्याचा प्रशासनाचा काय दृष्टिकोन आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर या लोकांची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. त्या परिस्थितीतून ही माणसं बाहेर आली. आणि बाहेर आल्याच्या नंतर ज्यावेळेस मग त्यांनी आपलं स्वाभिमानाचं जीवन जगण्याचा प्रश्न उभा केला, त्यावेळेस समाजातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत गेला, समाज स्वीकारत गेला. LGBTIQ असा आपण जो शब्द प्रयोग करतो, तर एल म्हणजे काय, तर हा एल शब्द जो आहे तो लेस्बियन या अर्थाने वापरला जातो. लेस्बियन म्हणजे काय, म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे झालं एक व्यक्ती कोणीतरी आहे वगैरे असं. आता मगाशी उल्लेख करण्यात आलेला होता की बा भारतामध्ये त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक वगैरे मिळत होती वगैरे, परंतु आजसुद्धा अनादी काळापासून ट्रान्सजेंडर लोकांना भारतामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी, की जे तुच्छतेचे शब्द आहेत त्या नावांनी उल्लेख केलं जातं, संबोधलं जातं. ज्या पद्धतीने जसं हिजडा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, आरोवण म्हणून, अरावण म्हणून उल्लेख केला जातो, जोगिणी म्हणून उल्लेख केला जातो, कोथी म्हणून उल्लेख केला जातो, किन्नर म्हणून उल्लेख केला जातो भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये. त्याचबरोबर यांचा शिवशक्ती म्हणून सुद्धा उल्लेख केला जातो. हे सगळे जे आहेत, हे सगळे शब्द जे आहेत, हे सगळे शब्द अपमानजनक शब्द आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान नाही किंवा हा शब्द घेऊन एखादी व्यक्ती सांगू शकते की मी हे आहे असं तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकत नाही. या ज्या LGBTQI हा जो क्यू शब्द आहे, हा क्यू शब्दसुद्धा शिवी म्हणून आहे, पण तो एका लोकांसाठी वापरला जातो. मग अमेरिकेने या क्यूच्या अनुषंगाने आंदोलन उभं केलं आणि या क्यूला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. म्हणून मी मगाशी जे बोललो होतो की ट्रान्सजेंडर हा जो शब्द आहे, हा ट्रान्सजेंडर शब्द तुम्हाला स्वाभिमान नाही देत. मग ज्या लोकांनी फक्त त्यांचं ट्रान्स बदलवलेलं आहे, म्हणजे जो जन्मतः जे लिंग आहे त्याला बदलवलं म्हणजे ती व्यक्ती ट्रान्सजेंडर झाली. आता मग काही लोक काय करतात की लिंग तर बदलवतात, परंतु लिंग बदलवलेल्या आणि त्यांच्या काही सगळ्या समस्या असतात त्या काही सुटतात अशातला भाग नाही. मग ते माणसं औषधांच्या माध्यमातून म्हणा, शस्त्रक्रियेच्या माध्यमातून म्हणा, त्यांचे हार्मोन्स बदलवतात. हार्मोन्स ट्रान्सफर थेरपी असं ते करून घेतात. त्याचबरोबर सेक्ससुद्धा चेंज करून घेतात. मग ही जी बदलाची जी भूमिका असते त्या लोकांना ट्रान्ससेक्सुअल म्हणून ओळखलं जातं. ते ट्रान्सजेंडर म्हणून नाही. फक्त जे लिंग बदलवतात ते ट्रान्सजेंडर. मग आता LGBTQI बदलवणारा कोण वर्ग आहे? फक्त एकच वर्ग आहे ज्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो तो. मग एलमध्ये जो शब्द आहे तो लेस्बियन शब्द आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की 8-10 दिवसाआधीच द लेस्बियन नावाचं एक फार मोठं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.
ट्रान्सजेंडर ही जी व्यक्तीच्या अनुषंगाने जी काही माहिती इतिहास आहे, हा इतिहास रामायणामध्ये, महाभारतामध्ये, वात्सायनाच्या कामसूत्रामध्येच काय, तर अलीकडं राहुल सांकृत्यायन याने किन्नर और हिमाचल हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. अलीकडं म्हणजे 18व्या शतकामधला राहुल सांकृत्यायन आहे. तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सजेंडर लोकांच्या अनुषंगाची माहिती मिळत असते. म्हणजे ट्रान्सजेंडर हा अलीकडचाच भाग आहे का? नाही. परंतु 20व्या शतकापर्यंत या लोकांकडं पाहण्याचा जो सगळ्या जागतिक पातळीवरचा जो दृष्टिकोन तो होता, तो अतिशय तुच्छतेचा होता. लेस्बियन जे असतात ते लेस्बियन म्हणजे फक्त महिलांशी संबंधित आहे. एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीशी समलिंगी संबंध ठेवणे अशी जी व्यक्ती असते तिला लेस्बियन म्हणतात. आता हा जो लेस्बियन शब्द आहे हा ग्रीकमधल्या लेस्बॉस या हा जो बेट आहे, लेस्बॉस नावाचं जे बेट आहे त्या बेटावरून तो शब्द पडलेला आहे. तर त्या ठिकाणी एक जी कवयित्री होती, ती कवयित्री कविता रचायची. तर तिच्या सगळ्या कविता ज्या आहेत ह्या महिलांच्या सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या आहेत. आणि त्या महिलेकडे, त्या कवयित्रीकडे काही महिला या पाठवल्या जायच्या. त्या कशासाठी पाठवल्या जायच्या? संस्कृती रक्षणाकरता. आणि मग त्या अनुषंगाने हा लेस्बियन शब्द तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत की जी स्त्री समलिंगी संबंध ठेवते, ओके, परंतु ज्या स्त्रीमध्ये पुरुषाचे लक्षणं आहेत परंतु स्त्रीशी संबंध ठेवते तिला बुच नावाने ओळखलं जातं. आणि जिच्यामध्ये स्त्रियाचे लक्षणं आहेत आणि स्त्रीशी संबंध ठेवते तिला फेम या नावाने ओळखलं जातं. म्हणजे बुच आणि फेम असे त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. अशा पद्धतीने लेस्बियन जो आहे, हा लेस्बियन जो शब्द आहे हा अनेक अर्थाने आजही तुच्छतेने लेखला जात असतो. त्याचप्रमाणे गे जो असतो, तर हा जो गे शब्द आहे हा फक्त पुरुषाने पुरुषाशी समलिंगी संबंध ठेवले तर त्याला गे असं म्हटलं जातं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. आणि म्हणून मी जे म्हणतो ना की ट्रान्सजेंडर म्हटलं की एक विशिष्ट असा एक वर्ग येतो, त्याचाच उल्लेख होतो, त्याच्याच अनुषंगाने आपण बोलत असतो. परंतु हे जे काही सगळे बाकीचे जे घटक आहे त्यांच्यावर आपण अप्रत्यक्षरित्या अन्याय करत आहोत की काय, या पद्धतीनं आपल्याला असं वाटत असतं. तर यांच्या बदलाच्या संदर्भामध्ये काही भूमिका जागतिक पातळीवरती घेणे आवश्यक आहे. युनोने यांच्यासाठी 31 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती केलेला आहे. तर असे जे दिवस आपण नेमले जातो आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तर त्या लोकांकरता, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती कार्यक्रम घेणे, त्यांच्याकरता, त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरता योजना आखणे आणि त्याच्याकरता निधी उपलब्ध करणे हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. आता त्या गोष्टीला 25 वर्ष होत आहेत. मग ट्रान्सजेंडर लोकांच्या या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवरती युनोने किंवा प्रत्येक देशाने किती प्रयत्न केले याचा जर विचार केला तर हा जो दिवस हा केवळ महोत्सव म्हणून साजरा केला जाऊ नये या मताचा मी आहे. तर त्या अनुषंगाने या लोकांचे काय प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता आतापर्यंत किती निधी खर्च झाला, कोणत्या योजना आम्ही आणल्या, कोणत्या योजना आणणे आम्हाला आवश्यक आहे आणि त्याच्याकरता किती निधी आवश्यक आहे याचं सुद्धा प्लॅनिंग करणे गरजेचं आहे. नुसती त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवणे म्हणजे त्या लोकांचे प्रश्न सोडविणे असा त्याचा अर्थ होत नाही. फक्त आपण असं म्हणतो की मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे, त्यांच्याविषयी सहानुभूती असायला पाहिजे. सहानुभूतीने काय प्रश्न सुटतात का? मानवतेच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी वागलो म्हणून त्यांचे प्रश्न सुटतील का? नाही. तर प्रश्न सोडवण्याकरता तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं, योजना आखाव्या लागतात, त्याच्याकरता निधी उभा करावा लागतो. अशा पद्धतीची राष्ट्रीय निधी, आंतरराष्ट्रीय निधी उभे करणे आज काळाची गरज आहे. किती देशांनी उभे केलेले आहेत, तर ते उभे करावेत. म्हणजे असा एक आपण उपक्रम हातामध्ये घेऊ शकतो. आज आपण अनेक राजकीय पक्षांकडे पाहतो. काय करतात राजकीय पक्ष? समाजातल्या अनेक घटकांना जोडण्याकरिता त्या पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल तयार केले जातात. SC सेल असेल, ST सेल असेल, महिला सेल असेल, डॉक्टर सेल असेल, इंजिनियर सेल असेल, अनेक प्रकारचे सेल असतात. काय असतात हे सेल? तर त्या सेल निर्माण करण्याच्या मागचा उद्देश हा असतो की समाजामध्ये जे काही वेगवेगळे घटक आहेत ह्या सगळ्या घटकांनी आपल्या पक्षाशी जुळावं, आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा आणि आपल्याला सत्ता मिळावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. माझं असं म्हणणं आहे, म्हणजे हे जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेल तयार करतात या सेलच्या माध्यमातून ही जी माणसं आहेत, मग केंद्रीय कार्यकारिणी, प्रादेशिक कार्यकारिणी,
तर थेट तुमची ग्रामीण कार्यकारिणी ही कशासाठी करतात की त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे म्हणून, त्यांनी राजकीय प्रवाहामध्ये यावं म्हणून. मग माझं असं एक म्हणणं आहे की जर या राजकीय पक्षांनी अशा प्रकारचे विविध प्रकारचे सेल जर निर्माण केले, तर त्याचबरोबर ट्रान्सजेंडर नावाचं एक सेल जर तयार केलं आणि भारतामधल्या किंवा जगभरामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी जर कुठे कुठे हे लोक आहेत ट्रान्सजेंडर लोक, यांची माहिती गोळा करणे, त्यांचं संघटन करणे, त्यांची केंद्रीय कार्यकारिणी, त्यांची प्रादेशिक कार्यकारिणी, त्यांचे काय प्रश्न आहे आणि त्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला काय सोडवणूक करता येऊ शकते याची जर माहिती घेतली तर राजकीय पातळीवरती या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता चांगल्या प्रकारची मदत होऊ शकते. कारण या लोकांना राजकीय प्रवाहामध्ये कोणी आणलेलंच नाही, राजकीय प्रवाहामध्ये आणले नाही, राष्ट्रीय प्रवाहामध्ये कोणी आणलं नाही. तेव्हा राजकीय माध्यमातून जर आपण राजकीय प्रवाहासोबत त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये जर आणलं तर त्यातला हा एक मार्ग आहे की त्या सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमातून जर त्यांना आपण गोळा केलं तर त्यांचे प्रश्न आपल्याला समजू शकतात. जर त्यांच्याशी संवाद साधला तर प्रश्न समजू शकतात. जर त्यांच्याशी आपण संवादच साधला नाही तर या लोकांच्या काय प्रश्न आपल्याला कळणार आहेत. आणि या लोकांचे आता मागाशी साहेबांनी सांगितलं की फक्त 3 मतदार आहेत ट्रान्सजेंडर जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये, फक्त 3 मतदार आहेत. तेव्हा राजकीय पातळीवरती राजकीय पक्षांनी कुठे कुठे हे ट्रान्सजेंडर आहेत आणि ते मतदार यादीमध्ये आहेत किंवा नाही याची जर खातरजमा केली आणि जर नसतील तर मतदार यादीमध्ये त्यांचं जर नाव जर सामील केलं तर त्यांना मोठा राजकीय न्यायसुद्धा मिळू शकतो. आज शासकीय पातळीवरती सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. UGCने सुद्धा या अनुषंगाने काही कार्यक्रम राबवणे आज काळाची गरज आहे. अनेक ट्रान्सजेंडर लोक जे आहेत ते शिक्षणच घेत नाहीत कारण त्यांना भीती वाटते मुलांमध्ये बसायचं का मुलींमध्ये बसायचं, मुलांच्या टॉयलेटमध्ये जायचं का मुलींच्या टॉयलेटमध्ये जायचं. प्रॉब्लेम आहे ना, नैसर्गिक आहे तो. तेव्हा UGCने पुढाकार घेऊन जर या लोकांना विद्यार्थ्यांना स्वतंत्र शिष्यवृत्ती जर केली तर शिक्षणाकडे त्यांचा कल हा येऊ शकतो. एक लक्षात घ्या. अनेक ट्रान्सजेंडर असे आहेत की त्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे, साहित्यिक आहेत. असे जे विद्यार्थी असतील की जे शिक्षण घेत आहेत आणि साहित्याची निर्मिती करत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या साहित्याच्या प्रकाशनाकरता UGCने जर काही मदत केली तर त्यांच्या साहित्याच्या लिखाणाकरता वेळ झालेला आहे, ओके, थोडक्यात आटोपतो आणि हे करतो, तर त्यांच्याही साहित्याच्या प्रकाशनाला मदत होऊ शकते. त्याचबरोबर या अनुषंगाचा जो सिलेबस आहे ट्रान्सजेंडरच्या अनुषंगाने खूप लिखाण झालेलं आहे, वैज्ञानिक पातळीवरती लिखाण झालेलं आहे, परंतु तो शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये असतोच असं नाही. तेव्हा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जर तो आपण लागू केला तर या लोकांच्या अनुषंगाने प्रबोधन होऊ शकतं. त्यांचे काय प्रश्न असतात ते सुद्धा नव्या पिढीला समजू शकतात. तर अशा अनेक काही उपक्रम आहेत त्या या अनुषंगाने आपल्याला सांगता येतात. तुमच्यासाठी फक्त एक उदाहरण देतो, वेळ झालेला आहे सांगतायत की आज जगामध्ये एक पुरुष आहे, एकच उदाहरण देतो आणि थांबतो. या पुरुषाची संपूर्ण जगामध्ये कीर्ती आहे, जगातला सगळ्यात बुद्धिमान पुरुष म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये या माणसाने इतिहासामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. हिब्रू विद्यापीठामध्ये तो आज इतिहासाचा हेड आहे. अनेक प्रकारचे पुस्तकं त्याने जी लिहिलेली आहेत त्या पुस्तकांची विक्री जागतिक पातळीवरती विक्रमी झालेली आहे. हा माणूस इस्रायलचा रहिवासी आहे. तो यहुदी जरी असला तरी मुसलमानांमध्ये तेवढाच लोकप्रिय आहे. आज इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जो संघर्ष झालेला आहे तरीसुद्धा मुस्लिमांच्यामध्ये त्याची लोकप्रियता तेवढीच आहे. याला आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. हा पुरुष सूटबूट ट्रायकोटामध्ये राहतो. ह्या पुरुषाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. याने ज्यावेळेस एक मुलाखत दिली, हा मनुष्य विपश्यीसुद्धा बरं काय, विपश्यनेमध्ये सुद्धा या माणसाचा कोणी हात धरू शकत नाही एवढी विपश्यना तो करतो. एवढा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा पुरुष ज्यावेळेस आपली भूमिका सांगतो त्यावेळेस तो ह्या सगळ्या यशाचं श्रेय कोणाला देतो माहिती आहे तुम्हाला? आपणही आपला जर काही एखादं यश जर आपण जर मिळवलं असेल, संपादन केलं तर असेल, तर आपण आपलं यशाचं श्रेय आपल्या आईवडिलांना देतो, गुरुजनांना देतो, देवाला देतो की हे सगळं त्याने केलेलं आहे म्हणून आम्हाला ते यश मिळालेलं वगैरे वगैरे. या माणसाने, या पुरुषाने त्याच्या सगळ्या यशाचं श्रेय त्याच्या नवऱ्याला दिलेलं आहे. म्हणजे
या पद्धतीचा लोकप्रिय, अतिशय लोकप्रिय हा व्यक्ती, बुद्धीच्या बाबतीत आणि अतिशय लोकप्रिय व्यक्ती जो आहे तो गे आहे, ट्रान्सजेंडर आहे. तेव्हा ट्रान्सजेंडर लोक हा सुद्धा इतिहास घडवू शकतात, बौद्धिक पातळीमध्ये सुद्धा नवा इतिहास घडवू शकतात. त्यांना आपण कमी लेखतो का म्हणे? त्यांच्या बुद्धीची कदर आपण केली पाहिजे. किती लोकांना हा जॉन हरारी माहिती आहे बरं का? तर या अनुषंगाने ही जी माणसं आहेत तर त्यांचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे. ही अनेक प्रकारची माणसं आहेत. मणिपूरमध्ये एक महिला आहे जी ट्रान्सजेंडर आहे. या विशेष नाव हे तिचं आहे, विशेष नाव. ह्या महिलेने ब्रह्मदेशामध्ये विश्वसुंदरी स्पर्धा ज्यावेळेस झाली त्यावेळेस भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. म्हणजे किती सुंदर असेल ती. मणिपूरमध्ये जेवढ्याही फिल्मी हिरोईन आहेत, फिल्मी नट्या आहेत, त्या फिल्मी नट्यांपेक्षा सगळ्यात जास्त उत्पन्न त्या विशेष महिलेचं आहे. तिचं नावच विशेष आहे. म्हणजे ह्या ज्या असतात ह्या अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये, कला क्षेत्रांमध्ये असू द्या, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असू द्या, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये असू द्या, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये असू द्या, चित्रपटांच्या क्षेत्रामध्ये असू द्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये ही माणसंसुद्धा आपला ठसा उमटवू शकतात. फक्त प्रश्न असा आहे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आत्मीयता असणे आणि त्यांनासुद्धा स्वीकारणे आणि त्यांनासुद्धा प्रोत्साहित करणे. जर आपण या ट्रान्सजेंडर लोकांना अशा पद्धतीने जर प्रोत्साहित केले तर ही माणसंसुद्धा नवी क्रांती घडवू शकतात. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेच्या अभावी सरांना लवकर समारोप करावा लागला तरी अतिशय कमी शब्दात सरांनी आपले विचार प्रस्तुत केलेत. त्यानंतर शेवटचं वक्ते या ठिकाणी उरले तर मी मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करा. आपण मोठी सफर केली. एक विज्ञानाच्या क्षेत्रात जाऊन समजून घेतलं, पुराण काळात जाऊन, वेदकाळात जाऊन समजून घेतलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचाही प्रश्न खूप मोठा व्यापक असा परीघ जयसिंग वाघ सरांनी मांडला. मी एक कार्यकर्ता आहे आणि महिला कार्यकर्ता आहे. मी तो आपल्याशी निगडीत मला जसं जसं ते दिसत गेलं आणि जसं जसं माझं आकलन बदलत केलं त्या अनुषंगाने मांडणी केली तर रिपिटेशन मला टाळता येईल असं वाटते. आपण साधारणपणे असं समजून घेतलं की ट्रान्सजेंडर ही समस्या आता जेवढी खुल्यापणाने चर्चेला यायला लागली त्या समूहाला आपण एक जागा दिलेली आहे. ग्लोरिफिकेशन पण झालेलं आहे. काही व्यक्तींना आपण एक सेलिब्रिटी व्हॅल्यू पण मिळालेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये आणि सोशल मीडियामुळे आपण बऱ्याच जणांचं मनोगत फार मनापासून आणि समजून उमजून ऐकलेलं आहे. पण याचं विश्लेषण एक प्रकारे करताना आपण असं मला जे जाणवतं की पुरुष सत्ताक प्रत्येकाला असं वाटेल की झालं का, आले का हे परत महिला कार्यकर्त्या पुरुष सत्ताक विषयावर, तर ते अनिवार्य आहे आणि तेच खरं सत्य आहे. आपला जो समाज आहे त्याची जी जडणघडण आहे आणि त्याची जी मानसिकता आहे ही लिंग सापेक्ष प्रतिष्ठेवर अवलंबून आहे. आता आपण समजून घेताना ही लिंगसापेक्ष प्रतिष्ठा नेमकी काय आहे तर ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं की मुलगी आल्यावर काय, मुलगा आल्यावर काय, आता तेच ते एक सोप्या भाषेत असणं आणि ते धारदार वास्तव पद्धतीने मांडणं थोडासा फरक असतो. मुलगा जन्माला पहिला यो, दुसरा यो, तिसरा यो, चौथा यो, फारच अभिमानाची गोष्ट असते. मुलगी जन्माला येऊ पहिली आली ठीक आहे, आनंद, धनाची पेटी. दुसरी तिसरीपासून चौथीपर्यंत नकार नकार नकार. आणि परवा तुम्ही वाचलं असेल की चौथी मुलगी आहे म्हणून मारून टाकलं तिला. आणि अशा अनेक मुलींना गर्भात मारलं आणि म्हणून मोठी जी समस्या गर्भलिंग निदान पद्धतीबद्दल निर्माण झाली होती त्याच्यावर आम्ही महिला संघटनांनी खूप काम केलेलं आहे. म्हणजे अस्तित्व येऊ द्यायचं का, येणारा जीव याला समाजामध्ये आपण स्वीकारायचं का, त्याला जगू द्यायचं का, का त्याला इथेच संपवायचं, हे ठरवणारी ही लिंग सापेक्ष प्रतिष्ठा देणारी आपली विचारसरणी आणि जीवनपद्धती आहे. ट्रान्सजेंडरचे ज्या सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी नाव कमवलं आहे आणि ज्यांच्याकडे अभिव्यक्ती आहे त्यांचे इंटरव्ह्यू जर तुम्ही ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या कुटुंब व्यवस्थेचा फोलकटपणा आणि अमानुषपणा
ह्या लोकांच्या बोलण्यातून व्यक्त झालेला आहे आणि आपल्याला त्यांनी डोळे उघडायला लावलेले आहेत. तर ज्या वेळेला मुलगाही जन्माला येत नाही, मुलगीही जन्माला येत नाही आणि एक व्यंग असलेलं लिंग घेऊन छोटं बाळ जन्माला येतं. व्यंग अनेक आहेत. अंध मुलं जन्माला येतात, अपंग मुलं जन्माला येतात, हातपाय नसलेले येतात, पण कोणतीच माऊली त्यांना टाकून देत नाही. टाकतं कोण? जिच्याकडे लिंगदोष असलेलं मूल एखादं जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला त्या लोकांना त्याचं अस्तित्व नकोसं वाटायला लागतं, लपवायला सुरुवात होते किंवा त्याचं रूप बदलायला सुरुवात होते किंवा त्याला ह्या ट्रान्सजेंडर समूहाकडे सोपवून टाकण्याचा एक निर्णय घेतला जातो. हे तुम्ही दिशा पिंकी शेख यांचं जर ऐकलं निवेदन, त्यात त्यांनी म्हटलं आहे की त्यावेळेला एका छोट्या बाळाला घेऊन आई आली आमच्या घरामध्ये आणि त्यांची जी मानलेली माता आहे दिशाची पिंकी शेख, हिने त्या बाईला शिव्या देऊन हाकलून दिलं की जा, काय नालायक बाई आहेस, मुलाला टाकते. कोणीही म्हणतं की टाकू नको, सांभाळ. 2 दिवसांनी तिला परत तो विषय डोक्यात फिरत राहिला आणि तिने पुन्हा निर्णय घेतला की जायचं आणि ते बाळ घेऊन यायचं. ती म्हटली, दुसरी तिची जी गुरु होती, त्यांनी सिनियर जी होती, ती म्हटली, अरे तू आणलं नाहीस, ती द्यायला आली ना, घेऊन टाक, नाहीतर ते त्याला मारून टाकतील. म्हणजे हे जे वास्तव आहे ना, हे आपल्या सगळ्या चर्चांच्या पलीकडे आहे, जे आपण कधी बघितलं नाही असं हे वास्तव आहे. तर आज जी ग्रेस बानो म्हणून तामिळनाडूमधली ट्रान्सजेंडर पहिली महिला इंजिनियर आहे, पहिली इंजिनियर आहे, ती पोटतिडकीने मांडते. ती काय मांडते की आत्ता तामिळनाडूमध्ये किंवा पूर्ण भारतात अनेक ट्रान्सजेंडरच्या हत्या होतात आणि कुटुंबियांकडून होतात आणि त्याच्याबाबत त्या आत्महत्या नाहीत, त्या केवळ कुटुंबाला नकोसा आहे म्हणून केलेल्या हत्या आहेत आणि त्यांना शिक्षा तुम्ही झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी ती सध्या भांडते आहे. तिने जे सांगितलं तिच्या भाषण मी ऐकलं त्यात की 1 महिन्यात 3 हत्या झालेल्या होत्या आणि ती म्हटली गेल्या 1 वर्षामध्ये 19 हत्या अशा प्रकारच्या झाल्या आहे. आणि ते छोट्या मुलांच्या नाही, म्हणजे जे छोटी मुलं दोष असला लक्षात आली ते देऊन टाकतात, पण जे मोठे होतात आणि त्यांना स्वतःला एक संभ्रमावस्था निर्माण होते आणि मग ते आपलं लिंग आणि त्यानुसार वर्तन होत नाही. म्हणजे जे बाह्य स्वरूप आहे आणि त्यांचं अंतरंग आहे ह्यातली तफावत व्हायला लागते, संभ्रम निर्माण व्हायला लागतात. माणूस सतत त्या गुंत्यामध्ये पडत असतो. मी कोण हा प्रश्नाला फार मोठं आध्यात्मिक रूप आपल्याकडे आहे, फार मोठं मानतो आपण, पण मी कोण हे लिंग सापेक्ष जर एखाद्याला सिद्ध करता आलं नाही तर त्याच्या जगण्याची जी गोची होते ती तुम्ही सगळ्यांचे जे इंटरव्ह्यू असतील ते ऐका, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. आपल्याला असं वाटतं की ते शिकत नाहीत. आपण जेव्हा बघतो, म्हणजे माझीही ती मतं होती, तुमचीच आहेत, समाजाची आहेत असं नाही. मी वारंवार व्यापारानिमित्त प्रवास करायची, रेल्वेत हमखास भेटणारी ही जमात असते आणि मग मला ते नकोसं वाटायचं की काय हे भीक मागतात. पण आज जेव्हा आपण त्यांचं अभिव्यक्ती बघतोय, त्यांचं ऐकतो आहे, त्यांचे प्रश्न ते त्यांच्यात आवाजात मांडतायत, त्यावेळेला आपण बघतो की घरून हाकलून दिल्यानंतर, शाळेत नाकारल्यानंतर, शिकत असताना जी सोबतची मुलं मुली असतात त्यांनी झिडकारल्यानंतर, त्यांनी अवहेलना केल्यानंतर ते अशा मनस्थितीत असतात की ते शिकू शकत नाही किंवा शाळा हाकलूनही देते, असे अनेक जण आहेत. आणि शाळेतनं त्यांना काढून टाकल्यानंतर किंवा घरच्यांनी त्यांना हाकलून दिल्यानंतर, हाकलून दिलेली किती उदाहरणं आहेत, ते आज मोठी झालेली आहेत. किंवा ज्यांनी घर सोडून दिलं, कारण घरातही ह्या व्यक्ती नको असतात, कारण ज्याचं म्हणजे याचं असं काय की या समाज व्यवस्थेत कोणाला स्थान आहे, पुरुषाला स्थान आहे, कारण ही पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, म्हणून त्याला तो मठ्ठ असो, दारुड्या असो, निकम्मा असो, तो कुटुंबाचा प्रमुख असतो. दुसरं आहे स्त्रीमध्ये सुद्धा कोणाला प्रतिष्ठा आहे, तर जी जननक्षम आहे, जिला मुलं बाळं होतात
त्या स्त्रीला प्रतिष्ठा आहे, वान स्त्रीला प्रतिष्ठा नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा हा जो लढा आहे कुटुंब प्रमुखतेचा, आज सगळं सोपं वाटत असतं, कारण हे लढून लोकांनी मिळवलेलं आहे 15-20 वर्षापूर्वी. एक मोठा लढा महाराष्ट्रातल्या महिलांनी दिला की एकल महिला ज्या आहेत, ज्या घटस्फोटित आहेत, ज्या विधवा आहेत, त्यांना तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून रेशन कार्डावर नाव लावा. याच्यासाठी जवळजवळ 30-35 हजार महिला पंढरपूरला अधिवेशन घेऊन जमल्या आणि मग तो प्रश्न धसायला लागला. असं हे वास्तव जे आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सृजनशील नसलेला, कुठल्याही प्रकारे पुरुषार्थ नसलेला अशा व्यक्तीला तुमच्या कुटुंब व्यवस्थेत आणि तुमच्या समाज व्यवस्थेमध्ये स्थान नाही, त्याला शाळेत स्थान नाही. आणि मग होणारी जी मानसिक परवड आहे, नमस्कार, तर ही मानसिक घुसमट त्याला कुठे नेते, तर शाळेतनं लक्ष उडतं. मुलं ड्रगच्या आहारी गेले, लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. दारूच्या आहारी गेले, लोक वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु स्वतःच्या अस्तित्वाचा संभ्रम घेऊन जगणाऱ्याला मात्र मदत करण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता किंवा ती प्रगल्भता जी असते सामाजिक भानाची, ही आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात नाही. आणि त्यामुळे त्यांची परवड होत राहते. आता ह्या परवडीचे अनेक उदाहरणं आहेत, पण समाज कसा व्यक्त होतो याची काही अनुभव मी जेव्हा काम करायला लागली आणि लोकांना माहीत असायचं की ही महिला कार्यकर्त्या आहेत, तर त्यांना वाटायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्यांच्याकडे असेल. मी असे लेस्बियन महिलांचे प्रश्न जेव्हा आमच्यापर्यंत आले तेव्हा आम्ही काय वागलो, अत्यंत प्रामाणिकपणे मी सांगते की पहिल्यांदा ज्या वेळेला आमच्या मुंबईच्या मैत्रिणी आल्या आणि त्या फार अवघडत असं मला म्हटलं की काय झालं आहे वासंती, की तुमच्या जिल्ह्यामध्ये 2 महिला नर्सेसविषयी एक तक्रार, त्यांच्याकडून एक तक्रार आणि एक मदतीची याचना आलेली आहे की त्या लेस्बियन आहेत. त्या दोघी विवाहित होत्या, कोणी विधवा असेल, कोणी घटस्फोटित असेल, ते मला आता आठवत नाही. दोघींची मुलं आहेत, दोघी नोकरी करतात ग्रामीण रुग्णालयात आणि दोघी एकत्र राहतात मुलाबाळांसकट. म्हणजे त्यांनी त्यांची जबाबदारी टाळलेली नव्हती, त्यांनी त्यांचं अर्थार्जनही चालू होतं. ते कुठल्याही प्रकारे पोरकट असे छिचोर अशा महिला नव्हत्या, पण त्यांचे असे संबंध आहेत असं लक्षात आल्यामुळे गावच्या लोकांनी त्यांना हॅरेसमेंट करायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी त्यांना जगणं जरा मुश्किल केलं आहे. तर आम्ही त्यांच्यासाठी आलो आहे, त्यांनी आमच्याशी कम्युनिकेशन केलं. कशामुळे? कारण ह्यासुद्धा ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या लेस्बियन होत्या, त्यातली एक आपल्या जिल्ह्यातूनच बाहेर गेलेली होती. म्हणजे छोट्या गावामध्ये ह्या गोष्टी सहन केल्या जात नाही, त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून एक कॉस्मोपॉलिटन अशा मुंबईसारख्या शहरात त्या राहत होत्या आणि त्या तिसऱ्या लोकांना मदत करायला आल्या होत्या. मी काय उत्तर दिलं असेल? मी त्यांना सांगितलं की हे बघा, आधीच आम्ही इतकं कठीण काम करत असतो, आम्ही आंतरजातीय विवाहांना मदत करतो, आम्ही महिलांच्या प्रश्नावर काम करत असतो, आम्ही बलात्काराच्या प्रश्नावर भांडत असतो. आणि तो काळ हा आजचा नाही आहे, तो 30 वर्षापूर्वीचा, की आम्हाला शक्य नाही ह्या जटिल प्रश्नावर ठाम भूमिका घेऊन या महिलांच्या मागे उभं राहणं. तेव्हा मी काय तुम्हाला मदत करणार नाही, कारण मग आमच्या संघटनेला सगळे मिळून एक ह्याच्यात वाळीतच टाकतील आणि आम्ही दुसऱ्या महिलांना जी मदत करू शकतो ना ती करता येणार नाही. हे मला उत्तर द्यावं लागलं. वाईट वाटतं मला आजही माझ्या भूमिकेबद्दल, पण मला तोच ऑप्शन होता. तेवढी ताकद माझ्यात नव्हती की मी ते प्रश्न घेऊन उभी राहील आणि ते भांडण पुढे नेईल. त्यानंतर अशाच प्रकारचं एक 7 वर्षापूर्वी साधारण जवळच्याच तालुक्यातल्या 2 तरुण मुलींचं प्रकरण जेव्हा आमच्याकडे आलं,
तर त्या मुलींच्या बाबतीतही हेच होतं की गावातल्या लोकांचा, नातेवाईकांचा प्रचंड संताप होता. त्या दोघी पळून गेलेल्या होत्या. तिकडून त्यांना कुठून शोधून आणलं आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना हॅरेस करणं चालू होतं. मग त्या मुली आमच्याकडे आल्या. झालं असं की हे जे सगळं जाणीव असते, जाणीव जागृती आपण म्हणतो, किंवा प्रश्नांचा गुंता सोडवणं, मानवी संबंध समजून घेणं आणि माणसाचे मूलभूत अधिकारांची जाणीव असणं, ह्या सगळ्या गोष्टी एक सामाजिक कार्यकर्त्याला लागतात. त्या सगळ्यांपर्यंत असतात असं नाही. विचारांचा, जुन्या विचारांचा पगडा सगळ्यांवर असतो. पुन्हा हाच प्रश्न आला की काहींना पटलं, काहींना पटलं नाही. आम्ही त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांच्यातही एक मला दिसलं पुरुष सत्ताकाचं लक्षण. त्यातली जी होती ती पुरुष स्वतःला समजणारी, बॉयफ्रेंड समजणारी, तिने सांगितलं की नाही, ती तर मला सोडून जाऊ शकणार नाही. म्हणलं ठीक आहे. मग ते म्हटलं नाही, आम्ही वेगळ्या होणारच नाही आहे. आणि कसं प्रेम आहे तर ती सांगायला लागली की मी तिला मारलं तरी ती सहन करते, मला संताप आला तर मी तिला मारते. मग मी तिला विचारलं, तू नवरा आहेस का? ती म्हटली हो. म्हटलं पण अगं, ते पुरुषांचे सगळे दुर्गुण घेऊन त्या भूमिकेत जायला पाहिजे असं तुला कोणी सांगितलं? तू बदल. हे मला मान्य नाही आहे माझ्या स्त्रीमुक्तीला तुझं हे वागणं. बाकी आम्ही तुला सपोर्ट करू, पण तू जर ही पुरुष सत्ताक वृत्ती, ही हिंसक जुलमी वृत्ती पुरुषांची म्हणून घेऊन ती भूमिका वठवणार असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे एवढं बोलण्याची कुवत किंवा बाहेरची परिस्थिती माझ्यासाठी किंवा आमच्या समूहासाठी निर्माण झाली होती. तरीही ज्या अधिकृत शिक्षण ज्यांनी MSWचं घेतलं आहे, जे अधिकृत एक मदत केंद्र चालवतात, अशा हंडोरे मॅडमना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि शोभा हंडोरेंना सांगितलं की आता ह्यांचा प्रश्न तुम्ही सोडवा, कारण शासकीय पातळीवर अनेक लोकांना टक्कर देत यांच्या कंप्लेंट करणं, नोंदवून घेणं आणि यांना प्रोटेक्शन मिळवून देणं हे तुम्हाला जास्त जमेल, कारण तुम्ही कुठेतरी सरकारी यंत्रणेशी संबंधित आहात. आणि मग त्यांनी जाऊन लोकांचं प्रबोधन केलं, लोकांशी बोलले, पोलिसांशी काउन्सिलिंग केलं आणि त्यांनी त्या प्रकारे तो प्रश्न सोडवला. तर हे जे आहे ना की तिसऱ्या समूहाची जी वाताहत आहे, आता सगळ्यांनीच सांगितलं की कागदपत्र नाहीत, हे नाही, सगळे प्रश्न आपल्याला कळलेले आहेत. पण ह्यात 2-3 गोष्टी ज्या लक्षात आल्या, अनेक मुलाखती मी आता हे बोलायच्या आधी जाणून घेतल्या, कारण अजून आपल्याकडे पुस्तकं तशी कोणी लिहिली नाहीत. मला जाणवलं ते दिशा पिंकी शेख या अतिशय तरल मनाची ही आहे आणि तिचं सामाजिक विश्लेषणसुद्धा अतिशय योग्य आहे. ज्या पद्धतीने ती मांडते त्यात एक सामाजिक कार्यकर्त्याचं भान तिच्या याच्यात असतं. आणि तिने सांगितलं की मला प्रतिकुटुंब मिळालं, म्हणजे तिचा स्वीकार तिच्यापेक्षा 1 वर्षाने लहान असलेल्या पिंकी शेख ह्या तृतीयपंथीयाने केला. आणि मग तिला जे जे काही शिक्षण घ्यायचं आहे ते सगळं मी तुझी जबाबदारी घेते असं म्हणून त्यांनी ते शिक्षण दिलं. तर हा जो बंध आहे, भावबंध आहे, ही जी संगोपनाची, जबाबदारीची, अभयवचन देण्याची ही कृती आहे ना, ही माझ्यासाठी फार महान आहे, मानवतावादी आहे. म्हणून काही हा पंथ जो तृतीयपंथीय असतील ते एकत्र जिथे राहतात अशी घरं आहेत, एकमेकांना आश्रय देतात अशी घरं आहे, पण ती योजना मात्र आपल्यासारख्यांच्या घरात होऊ शकत नाही. हा फरक जो आहे हा आपल्याला मिटवायचा आहे. नसेल एखादे आईवडील सांभाळत तर आपण अशा घरांमधली एखादी 10-12 वर्षाचा मुलगा मुलगी घेऊ शकलो पाहिजे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकलो पाहिजे, त्याला एक सामान्य वातावरण की जिथे कोणी टाळी वाजवणार नाही आणि भीक मागून आणणार नाही. दिशा काय सांगते की जेव्हा भीक मागायची वेळ येते, मी पण मागते, सगळ्यांनाच मागावी लागते, त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आत्मसन्मान मारून टाकावा लागतो. सोपं नाही आहे. नोकरी नसलेल्या मुलाला आईला बसच्या भाड्याचे पैसे मागताना जो त्रास होतो त्याच्यावरनं तुम्ही अनुभव करा की ही काय परिस्थिती असते. आणि अशा प्रकारे ज्यांना घरातून बहिष्कृत केलं आहे, समाजातून बहिष्कृत केलं आहे, नुसतंच त्यांना घराबाहेर काढलं एवढं आपण बोलतो, पण
आर्थिक वास्तव काय असतं की त्या घरातले वारसा हक्काने मिळणारे सगळे अधिकार, सगळे संपत्तीचे अधिकार काढून घेतले जातात आणि छप्पराशिवाय माणूस कसा जगेल हो? ते काय कुत्रं आहे, ढोर जनावर आहे? अरे गाईची तरी आपल्याकडे त्यातून बरी स्थिती असते की नाही ती पूजनीय आहे तर दाराशी बसली तरी लोक तिला भाकरी पोळी टाकतात, पाऊस आला तर वरनं काहीतरी छप्पर देतात. पण ह्या माणसांची अशी परिस्थिती नाही. याचं एक अतिशय कटू असं उदाहरण सांगते मी. माझे सगळे डोळे उघडण्याचं जे कारण ठरली अशी प्रतिमा जोशी जी महाराष्ट्र टाइम्सची पत्रकार आहे, ती एक चांगली लेखिका पण आहे आणि तिने त्या काळी म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झाली असावीत, दिवाळी अंकामध्ये अपूर्णांक नावाचं एक मोठी कादंबरी लिहिली आणि ती दिवाळी अंकात छापून आली होती. आणि त्याच्यात तिने जे लिहिलं की एका हिजड्याचा लोकल खाली कटून मृत्यू झाला आणि त्यावेळेला लोक ज्या विकृतपणे पाहून आणि अजिबात न थांबता पुढे निघून जात होते हा भाग, आणि त्याला ज्या वेळेला दवाखान्यात नेलं आणि बॉडी आता पोस्टमॉर्टम वगैरेच्या पुढच्या याच्यासाठी ठेवलेली असते, त्यावेळेला येणाऱ्या जाणारे कर्मचारी आणि तिने सांगितलं की नर्स त्याची साडी वर करून त्याचं लिंग कसं आहे हे दुसऱ्यांना दाखवत होते आणि फिरी हसत होते. आणि त्या क्षणी त्याची जी बंधू असेल, बहीण मैत्रीण जी काही होती, ती म्हटली मी ढसाढसा रडले. कशासाठी रडले? की अरे आम्ही माणूस म्हणून सुद्धा सहानुभूतीला पात्र नाही, मेल्यानंतरसुद्धा देहाची ही विटंबना हा समाज करतो, हे वास्तव आहे. आणि आपल्याला काम करायचं आहे ह्या वास्तवावर की मनातली विकृती आणि पुरुषी विकृती पुन्हा दुसरी, की ते दोनच प्रकारे पैसे कमवू शकत होते, एकतर भीक मागून किंवा वेश्याव्यवसाय करून लैंगिक संबंधाच्या आधारे. ते स्वतःहून करतात का? नाही. अशा अनुभवांमध्ये हे तुम्हाला दिसेल की लहान मूल असतानाच कुटुंबातल्या लोकांपासून, कुटुंबातल्या पुरुषांपासून तर बाहेर भेटणाऱ्या पुरुषांपर्यंत कोणीही त्यांचं लैंगिक शोषण, बलात्कार केलेला आहे. आणि हे तुम्ही नटरंग सिनेमा त्यातलं दृश्य आठवा की तो पुरुष असून सुद्धा केवळ तो स्त्री वेशात आहे, त्याचा बलात्कार होतो. ह्या लैंगिक समस्येला, ह्या दमनाला ही जमात अखंडपणे शेकडो वर्ष तोंड देत आली आहे. तुम्ही सिरियल बघाल, सिनेमा बघाल, मुघलकालीन बघाल तर सैन्याच्या लैंगिक ह्याच्यासाठी, समाधानासाठी हे जमात तृतीयपंथी हा वर्ग सोबत बाळगलेला दिसतो. आजसुद्धा ही जी पुरुषाची भोगवृत्ती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्याच्यावरनं आपल्यावर कुठलीच जबाबदारी येणार नाही, कारण स्त्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल संबंध ठेवले तर मूल जन्माला येऊ शकतं, जबाबदारी घ्यावी लागेल, बोबाटा होईल, बदनामी होईल. परंतु हा तृतीयपंथी आहे, हा याच्याकडे प्रजनन क्षमता नाही, परंतु याचा आपण स्त्रीसारखा वापर करू शकतो. ह्या विकृत मनोवृत्तीतून जे काही पुरुषसत्ताक समाजाचं, जे काही प्रत्येक गोष्ट आपल्या मुठीत ठेवण्याचं जे अस्त्र आहे, त्याच्या आधारे यांचं शोषण कायम होत राहिलेलं आहे. आणि आजच्या तारखेला जेव्हा आपण विचार करतो आहे तेव्हा मला काय जाणवलं की आपण समूह म्हणूनच यांचा विचार करतो. आपण म्हणतो की ट्रान्सजेंडर समूहाचे प्रश्न, किन्नरपंथी, हिजडापंथी. पण जर खरंच आमूलाग्र बदल करायचा असेल तर पंथ म्हणून, समूह म्हणून न बघता व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. व्यक्ती म्हणून सगळ्या प्रकारे मित्रत्वाने जगण्याची, सहानुभूती सोडून बरोबरीच्या नात्याने जगण्याची, आणि व्यक्ती म्हणून स्वतःतलं बुद्धी, स्वतःची, आता दुसऱ्या अर्थाने जर बघितलं तर ही आपली केवढी मनुष्यबळ आहे. आपल्याकडे मानव संसाधन एक विभाग आहे मंत्रालयाचा, म्हणजे मनुष्यबळाचं एस्टिमेट केलं जातं, त्याच्या आधारे या देशाचा विकास कसा करायचा हा बघितला जातो.
इथे आपण असं बघतो की तृतीयपंथी किंवा हिजडा किंवा किन्नर ज्यांना म्हणतो, तो जरी स्त्रीसारखा असला तरी त्याच्या सर्व क्षमता ह्या अतिशय ताकदवान शरीर असतं, उंचेपुरे अतिशय बलदंड असं शरीर आणि शक्ती त्यांना लाभलेली असते. त्याचा कुठेच वापर होत नाही. त्याचा फक्त हात पसरण्यासाठी आणि टाळी वाजवण्यासाठी वापर होतो. यांचा ना आपण यांच्या बुद्धीचा वापर करत, ना त्यांच्या शक्तीचा वापर करत, ना त्यांच्या अभिव्यक्तीचा, कशाचाही कुठेही वापर होत नाही. दुसरं, त्यांचं प्रतिनिधित्व कुठेही नाही हा विषय सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि जोपर्यंत त्यांना संपत्तीतला अधिकार, काम शिल्लक नाही असं नाही, नोकरी देऊन काम संपेल का नाही. मला असं वाटतं की ज्या घरांनी ज्यांना हाकलून दिलेलं आहे त्यांनी जर परत आपले तिथले संबंध पूर्ण सिद्ध करू शकले तर तिथल्या संपत्तीतला अधिकार, स्थावर मालमत्तेतला अधिकार जर आपण त्यांना परत दिला तर हे खरं पुनर्वसन होईल. काउन्सिलिंग हा भाग वेगळा, परंतु जी आर्थिक ताकद आहे ती माणसाला खरं म्हणजे अभिमान, स्वाभिमान सगळं काही देत असते. ही ताकद त्यांना मिळवून द्यायची, केवळ सरकारी योजनांमार्फत नाही तर समाजातसुद्धा मिळवून द्यायची. असे कामं जर आपण केले तर ही एक खरी सामाजिक भूमिका होईल. आज या कार्यशाळेला जे आपले वक्ते लाभलेले होते, वेळात वेळ काढून अभ्यासू आणि अतिशय व्यासंगी व्यक्तिमत्व आपल्या या कार्यशाळेला किंवा या सत्रांना लाभले. त्यात भरतदादा आंबडकर, सामाजिक कार्यकर्ते जळगाव, तसेच शंभू पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी, तसेच माननीय श्री जयसिंग वाघ सर, सामाजिक कार्यकर्ते जळगाव, व श्रीमती वासंती दिघे मॅडम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जळगाव, यांचं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच स्कूल ऑफ मीडिया स्टडीज यांच्यातर्फे मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण ज्याची नुकतीच वाट बघत आहात ते म्हणजे समारोप सत्र, त्याकडे आपण वळणार आहोत आणि त्याचे सूत्र मी गोपी सरडे सरांकडे सोपवतो. या समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक आदरणीय डॉक्टर योगेश पाटील सर उपस्थित झाले. मी प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. समारोपाकडे वळत असताना मी नेमकं या सामाजिक भूमिकेच्या संदर्भात आणि एकूणच या कार्यशाळेच्या संदर्भात मी भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आढावा द्यावा. या कार्यशाळेच्या समारोपासाठी उपस्थित असलेले विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक आदरणीय डॉक्टर योगेश पाटील सर, ज्यांचं व्याख्यान तुम्ही ऐकलं, मनापासून ऐकलं आणि त्यांचे विचार सोबत निश्चित घेऊन जाल असा विश्वास आहे, असे जयसिंग वाघ, वासंतीताई दिघे, अतिशय जुना परिचय आहे. अनेक चळवळींमध्ये ताईंबरोबर आणि ताईंचे मिस्टर होते सोनाळकर सर, प्राध्यापक सोनाळकर सर, ते दिवंगत झालेले आहेत. तर अनेक चळवळींमध्ये त्यांच्यासोबतही आम्ही काम केलेलं आहे. तर अशा वासंतीताई दिघेंना ऐकण्याचा योग तुम्हाला आज आला म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना तुम्ही निश्चितपणे भेटा, विशेषतः मुलींनी त्यांना भेटा नंतर आणि त्यांच्याशी चर्चा करा. ते खूप तुम्हाला अनुभव सांगतील आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे त्या कामात येतील. अशा वासंतीताई, माझे सहकारी गोपी सोरडे सर, डॉक्टर सोमनाथ वडनेरे सर, ॲडव्होकेट सूर्यकांत देशमुख सर आणि इथे उपस्थित असलेले संगीत विभागाचे गुरव सर, तेजस मराठे सर आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका याविषयी तुम्ही सगळ्यांचे विचार ऐकले, शंभू अण्णांचे विचार ऐकले, भरतदादांचे पण विचार ऐकलेले आहेत. वेगळा विषय आहे आणि असाच विषय जो आहे तो 10 ऑक्टोबरला सुद्धा आहे. तुम्ही निश्चित या. त्या दिवशी प्रशासनाची भूमिका म्हणजे जे प्रशासनामध्ये काम करतात, जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा इतरही जे आहेत त्यांची काय भूमिका आहे ते पण तुम्हाला ऐकायला मिळेल. आज तुम्ही इथं थांबला, खरं म्हणजे पेशन्स आहे सगळा,
घरी थांबलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो. योगेश पाटील सरांचेही मी स्वागत करतो, त्यांचेही आभार मानतो. इथे असलेल्या वक्त्यांचे, मान्यवरांचेही आभार मानतो. आणि सरांना आपण ऐकूया आणि मग नंतर आपल्या ह्या कार्यक्रमाचा समारोप होईल. मी डॉक्टर योगेश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी समारोपीय मत व्यक्त करावं. विचार इथे मांडलेले आहेत, तर त्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखेच सामाजिक कार्यकर्ते ह्या क्षेत्रातही निर्माण होणं फार आवश्यक आहे. तर आता असे बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आहेत, NGO आहेत, जे ट्रान्सजेंडर समूहासाठी लढतात आहे, त्यांच्यासाठी काम करतात आहे. मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट यात ही आहे की आपण हे ज्या ट्रान्सजेंडर समूह आहे यांना आपण मुख्य प्रवाहात कसं आणू शकू. कारण त्यांना मुख्य प्रवाहात आणून ते काही भीक मागत नाही आहे, परंतु आपलं पण एक सामाजिक कार्य काम आहे का जेणेकरून हे जे ट्रान्सजेंडर आहे त्यांना आपण एका मुख्य प्रवाहात आणणं आवश्यक आहे. मी बऱ्याचशा बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण गेलो आणि तिथं असं ऑब्झर्व केलं का ट्रान्सजेंडरला ज्या पद्धतीची वागणूक भारतात मिळते त्या पद्धतीची वागणूक निश्चितच बाहेरच्या देशांमध्ये मिळत नाही आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांना वागणूक दिल्या जाते. इवन मी काही ठिकाणी तर असं पण बघितलेलं आहे का ते जॉब्समध्ये आहेत, त्या जॉब्समध्ये जे काही त्यांचं काम आहे ते पण व्यवस्थित करतात आणि जे त्यांच्या आजूबाजूची भोवतालची मंडळी आहे ती पण त्यांना त्याच रिस्पेक्ट देते की जो आपल्या समूहात मिळतो आहे. तर तो रिस्पेक्ट देणं आता फार आवश्यक आहे, कारण ते पण आपल्यासारखेच आहे. नॅचरल बॉर्नमुळे फक्त आपण त्यांना मेल किंवा फिमेल म्हणत नाही आणि आपण त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतोय म्हणून काही वेगळे होत नाही, ते पण आपल्याप्रमाणेच आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं का त्यांच्यासाठी एक चळवळ उभं करणं निश्चितच आवश्यक आहे. कालच एक बातमी आपल्याला मॅडम आता लेस्बियन वगैरे असे शब्द वापरत होते, तर त्या शब्दांची आपणही सवय करायला पाहिजे. लेस्बियन झालं, ट्रान्सजेंडर झालं किंवा अजून काही असतील, किन्नर झालेत, मॅडमने हिजडा वगैरे हे शब्द वापरलेत. तर ह्या शब्दांना नुसतं शब्द न राहता तर त्यांना मुख्य समज आणून त्यांच्याबरोबर आपल्याला कसं वागता येईल, कसं त्यांना सहकार्य करता येईल हे बघणं पण अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं काल का परवाच थायलंड हा तिसरा देश झाला आहे आशियामध्ये का ज्यांनी लेस्बियन समूहाला लग्न करण्यास संमती दिलेली आहे. तर आता ही चळवळ पूर्ण वर्ल्डमध्ये झालेली आहे. बऱ्याचशा देशांनी अशा समलिंगी व्यक्तींना लग्न करण्याची संमती दिलेली आहे. तर ह्या दृष्टीने आपण ज्या काही सामाजिक गोष्टी इथं मांडण्यात आलेल्या आहे या 4 व्यक्तींकडनं, तर त्या आपण कुठेतरी आत्मसात करून यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडनं काय करता येईल, फुल ना फुलाची पाकळी कशा पद्धतीने आपण त्यांना चांगल्या पद्धतीने वागणूक देत असू ते फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की टोळमध्ये गाडीने जात असताना टोळवर तुम्हाला दिसतात ट्रान्सजेंडर दिसतात किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात, किंवा बऱ्याच ठिकाणी एक प्रथा पण आहे का मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यावर त्यांना बोलून घेतात. म्हणजे अशा वेळेला आपण बोलवतो परंतु इतर वेळेला मात्र आपण त्यांना टाळायचा प्रयत्न करतो. तर तसं नको व्हायला. म्हणजे काही चांगली घटना झाली वगैरे तर त्याच्यासाठी आशीर्वाद द्यायला आपण त्यांना बोलवतो, परंतु ज्या वेळेला ते कुठेतरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर आपण त्यांची वल्गना करायला लागतो. तर तसं न होता सर्वांनी मुख्य प्रवाहात त्यांना आणून एक चांगली ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. मी निश्चितच म्हणजे ह्या इथे समारोपाच्या दृष्टीने किंवा अजून कुठल्या दृष्टीने मला नाही वाटत का माझी योग्यता आहे इथे जास्त बोलायची, परंतु जे काही मी ऐकलेलं आहे आणि जे काही मॅडम बोलत होत्या ज्या तळमळीने, तर त्याच तळमळीने असं हे कार्य कायम राहू. आणि सर इथून पुढे पण आपण असेच चांगले स्तुत्य उपक्रम चालू ठेवा आणि 10 ऑक्टोबरचा पण आपला उपक्रम असाच चांगला होईल. त्यानंतर आमचा विद्यार्थी वैभव भोंबे आभार माने. पत्नीच्या संसाराला करावी लागणारी तडजोड असते. प्रियकर आणि प्रियसीच्या नात्यामध्ये विश्वासाची जोड असते. सूर्य मावळला की पाखरांना घरट्यांचीच ओढ असते आणि आभार प्रदर्शनाने होणारी सांगता ही नेहमीच गोड असते. म्हणूनच आपण कार्यक्रमाच्या आभार सत्रामध्ये प्रवेश करत आहोत. आभार प्रदर्शनाला एकतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हटला जातो किंवा पूर्णविराम म्हटला जातो. पण पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण अनेक वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा नाही, तर ती नवीन कार्यक्रमाची, नवीन यशाची, नवीन विचारांची अर्थात परिवर्तनाची सुरुवात असते. तर असं म्हणतात की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते मात्र व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. तर अशाच
उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले, म्हणून मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय श्री एस टी इंगळे सर यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून आपल्या अपुऱ्या वेळात वेळ काढून अध्यक्षीय स्थान स्वीकारले आणि अध्यक्षीय विचारातून आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही उद्घाटनाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून जळगावचे उपजिल्हाधिकारी माननीय श्री निवृत्ती गायकवाड सर हे उद्घाटक म्हणून लाभले आणि त्यांनी त्यांचे विचार प्रकट केले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा धन्यवाद मानतो. आम्ही आणि आमचा समाज ट्रान्सजेंडरला समाजाचा घटक समजतच नव्हतो, त्यांना अनैतिक किंवा अनैसर्गिक समजत होतो. पण ट्रान्सजेंडर हा समाजाचाच घटक आहे आणि त्यांना घटक न स्वीकारून आम्ही एक चुकी करतोय. आमची ही चुकी आमच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना आम्ही कसं स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आमच्यामध्ये ज्यांनी रुजवल्या, तसे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जळगावचे सामाजिक कार्यकर्ते भरतदादा अमळकर सर, तसेच जळगावचे कार्यकर्ते अजय सिंग वाघ सर, तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्या वासंतीताई दिघे सर, वासंतीताई दिघे मॅम, ज्यांच्या कर्तृत्वाने आणि चळवळीतल्या योगदानाने आम्हाला धर्मवीरचे आनंद दिघे आठवतात. आणि ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी आपल्या विचारातून आमची चूक लक्षात आणून दिली आणि आम्ही आमची चूक कशा पद्धतीने सुधारायला हवी हे आमच्या लक्षात आणून दिले, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. तसेच या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजाशी संपर्क साधता येतो किंवा साधता येऊ शकतो, अर्थात जनसंपर्क होऊ शकतो. या हेतूने कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते म्हणजे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील सर, मी यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या विद्यापीठाचे एक्झामिनेशन डिपार्टमेंटचे CEO योगेश पाटील सर यांनी त्यांची काही अतिमहत्त्वाची काही कामं पुरी पाडली आणि काही कामं बाजूला ठेवली आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी सरांचेही आभार व्यक्त करतो. आणि या कार्यशाळेचे आयोजक म्हणजेच आमच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक माननीय श्री सुधीर भटकर सर यांनी कार्यशाळा घेण्याचं जे काम आहे ते स्वतःकडे स्वीकारलं आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचीच नाही तर विद्यार्थ्यांच्या पोटाचीही भूक भागवण्याचं नियोजन केलं, त्याबद्दल मी सरांचे देखील आभार मानतो. तसेच इथे उपस्थित दुसऱ्या विभागाचे शिक्षक ज्यांनी स्वतःच्या लेक्चर्सपेक्षा आमच्या या कार्यक्रमाला महत्त्वाचं समजलं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला 4 चांद लावून दिले, तसे म्हणजे आमचे लाडके या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालक गोपी सोरडे सर आणि कार्यक्रमाचा सहाय्यक सूत्रसंचालक माझा मित्र अमोल पाटील, मी यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. जेव्हा रात्र होते तेव्हा रात्रीच्या आकाशाला फक्त चंद्राने शोभा नाही वाढत, तर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सुद्धा शोभा वाढते. तर असेच लुकलुकणारे तारे म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, तसे तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांनी कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला आणि नक्कीच जे वक्त्यांनी विचार मांडले ते विचार आत्मसात केले, त्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद मानतो आणि आयोजकांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.